नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमातील सूत्रसंचालन ह्या घटकातील जे पुढचे पॉईंट आहेत किंवा पुढचे घटक आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आधीच्या लेक्चरला आपण सूत्रसंचालन म्हणजे नेमकं काय, त्याची संकल्पना काय आहे, त्यानंतर प्रस्तावना, स्वरूप हे घटक आपण अभ्यासलेले आहेत। आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी त्यानंतर आपण काल सूत्रसंचालन कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आणि कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम सूत्रसंचालनासाठी होत असतात हे आपण पाहिलेलं आहे। तर आजच्या लेक्चरला आपण सूत्रसंचालन हा एक वलयांकित व्यवसाय आहे। वलयांकित या शब्दाचा अर्थ काय आहे इथे की सर्व क्षेत्राशी संबंधित किंवा असा एकही कुठलंही क्षेत्र नसेल की ज्या ठिकाणी हा सूत्रसंचालन हा ही जी कला आहे ती सादरीकरण करण्याची वेळ येईल। कुठलाही कोणतंही क्षेत्र असलं की तिथे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टी सादरीकरण कराव्या लागत असतात आणि त्या दृष्टिकोनातून अनेक प्रसंग आणि इव्हेंट ज्याला आपण म्हणतो तर त्याची तयारी केलेली असते। तर त्यानुसार सूत्रसंचालन हा सर्वस्पर्शी आपण म्हणू शकतो किंवा अशी अनेक क्षेत्र आहे की जिथे हे क्षेत्र ही कला जी आहे ती सादर केली जाते आणि त्यानुसार ते कार्यक्रम असतातच। म्हणजे अगदी आपण बँकिंग क्षेत्र जरी घेतलं तर त्याचं वर्षभराचं एक ऑडिट असतं। आरोग्य क्षेत्र जरी घेतलं तर त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात समाजाच्या किंवा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून। म्हणजे हे सर्वव्यापी क्षेत्र आहे हे आपल्याला लक्षात येईल। तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण मी तुम्हाला वाचनातून दाखवते आणि मग नंतर आपण याचे जे पुढचे घटक आहेत त्यामध्ये पूर्वतयारी, सूत्रसंचालन करण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करायची आहे, त्यामध्ये कोणते घटक आहेत तर वाचन, श्रवण, निरीक्षण, आवाजाची जोपासना आणि ध्वनिवर्धकाचा वापर। तर हे पूर्वतयारी याचा अर्थ प्रत्यक्ष सूत्रसंचालन करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी करणे आत्मसात करणे आवश्यक आहे हे आपण याच्यामधून पाहणार आहोत। तर पहा, जिथे कार्यक्रमाचे स्वरूप, त्यामधील विविधता, त्यांची संख्या आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमाची रेलचेल हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, म्हणजे गर्दी। यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे। यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस व छंद न राहता व्यवसाय होतोय। काही व्यक्तींनी पूर्णवेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे। काही जण नोकरी व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहे। काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहे। त्यामुळे अनेक युवक युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे। म्हणजे इथं ज्या पद्धतीनं आज आपण अगदी तुमचा मोबाईल घेतला आणि या मोबाईलमधील जे इंटरनेटचं जे जाळं आहे आणि त्यामधून जे वेगवेगळे ॲप, यामध्ये आपण फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, ट्विटर असेल, तर याच्यावर जी माहिती तुमच्याकडे आहे त्याचं प्रसारण केलं जात आहे। तर ह्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी ही सुद्धा आधुनिक माध्यमं जी आहेत ती तुम्हाला उपयोगी ठरतातच। आणि याशिवाय आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी ह्यावर तर त्या कार्यक्रमांची एवढी रेलचेल असते आणि त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला नक्कीच संधी आहे असं आपल्याला लक्षात येईल। तर म्हणजे आता हा सूत्रसंचालन ही जी कला आहे तर ही सर्वस्पर्शी झालेली आहे असं तुम्ही म्हणून इथून पुढे ज्यावेळेस आपल्याला फक्त हौस आणि कला किंवा छंद म्हणून न बघता त्याच्याकडे व्यवसाय दृष्टिकोनातून नक्कीच आपण पाहू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणजे मी आता हे प्रत्येक गोष्टी बऱ्याच वेळा सांगत असते की जरी आपण सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे तर किती % लोक पुढे पूर्ण त्या सायन्स या क्षेत्राशी संबंधित काम करतात। तर अगदी ते 50% असतील किंवा 75% असू दे, पण बाकीचे जे उरलेले असतात तर त्यांना बऱ्यापैकी काही लोकांचा नंतर व्ह्यू बदलतो किंवा आपली क्षमता आपल्या लक्षात येते। मग आपण स्पर्धा परीक्षेची वगैरे सुद्धा तयारी करत असतो आणि परत आपण आर्ट्स किंवा कॉमर्स या क्षेत्राकडे आपण जात असतो। तर हे करताना ही कला जोपासणं हे फार आनंददायी आणि तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उत्तेजन देणारं आहे, हे आपण ह्या क्षेत्रामधून आपल्याला लक्षात येईल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला अजिबात हरकत नाही, हेही तुम्हाला लक्षात येईल। तर पहिली पूर्वतयारी म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपण डायरेक्ट करत नाही, तर त्याच्या आधी आपण पूर्वतयारी करत असतो आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी साधं उदाहरण, आपल्या आई ज्यावेळेस जेवण बनवते तर ती डायरेक्ट म्हणजे तुमच्या त्या गॅसवरती गॅस पेटवून डायरेक्ट कढई किंवा एखादं पातेलं ठेवत नाही, तर
आज काय भाजी बनवायची आहे इथपासून सुरुवात असते. मग घरात काय शिल्लक आहे का, किंवा मग ते बाहेरून आणायचं आहे का, मग ते व्यवस्थित करून म्हणजे त्याची जी पूर्वता आहे त्याच्यासाठी जो वेळ आहे, तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ती सुनियोजित आणि ती व्यवस्थित होण्यासाठी त्याला पूर्वनियोजन हे गरजेचं असतं. मग आपल्याला सूत्रसंचालन करताना कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, तर पहिलंच दिलेलं आहे वाचन. इथे वाचनाला पर्याय नाही, म्हणजे तुमचं जेवढं सर्वव्यापी अवांतर वाचन आपण ज्याला म्हणतो. काल आपण वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास केलेला आहे, तर या सगळ्या क्षेत्रांचा जर विचार केला तर सर्वव्यापी म्हणजे आपल्याला चौफेर वाचनाची आवड असणं. यामध्ये वर्तमानपत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आत्ता तुम्ही शालेय शिक्षण घेताना पुस्तकी ज्ञान आपण घेतोय, आणि त्यातल्या तर तुमच्या सायन्सच्या मुलांचा थोडासा एक प्रॉब्लेम असतो की आपण सायन्सला आहोत म्हणजे आपण काही अवांतर वाचन करायचंच नाही किंवा करत नाही तुम्ही, तर हे चुकीचं आहे. मग आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित जरी काही संदर्भ पुस्तकं तुम्ही वाचन केली तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळत असतं. मग वाचन करताना सगळ्यात महत्त्वाचं आधी आपण इथे पाहूया, आणि नंतर मग मी तुम्हाला अजून त्याचं वेगळं स्पष्टीकरण देईल. सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे, त्याचे वाचन चौफेर हवे. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, याचबरोबर दैनंदिन वर्तमानपत्र, पुरवण्या, दिवाळी अंक, मासिक, विशेष अंक इत्यादी वाचन करायला हवे. वाचन करताना आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष द्यावे, तर सूत्रसंचालकाची नक्कीच चांगली तयारी होते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रांची व्याप्ती मोठी आहे. साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडा विषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयांसंबंधीचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे चौफेर वाचन ज्याला आपण म्हणतो. तर मग ह्याचा आढावा ज्यावेळेस घेताना म्हणजे इतर वेळेस तुम्हाला भाषेचं ज्यावेळेस तुम्ही साहित्य बघाल तर त्यावेळेस तुम्हाला एखादा जो प्रकार आहे साहित्याचा तो आवडूही नाही शकत. पण तुम्ही जर रोजच्या रोज वर्तमानपत्र हे जर आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या पुरवण्या असतात, साप्ताहिक पुरवण्या, त्याचं जर वाचन केलं तर नक्कीच आपलं वाचनाची आवड, शब्दसंपत्ती, भाषाशैली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआपच आपल्या सुधारत जातील किंवा तुम्ही ते आत्मसात करा. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, सुवचने, अवतरणे, किस्से किंवा त्याला आपण चारोळी वगैरे अशा छोट्या म्हणजे 4 ओळीच्या पंक्ती असतात, म्हणजे काव्यात्मक असेल किंवा कधी कधी सुविचार असतं, कधी कधी सुभाषितांमध्ये असतं. तर अशा प्रकारे किंवा म्हणींमध्ये आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, भाषेच्या व्याकरणाचे जे जे घटक आहेत अशा प्रकारचे वाक्प्रचार आहे, तर म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त त्याचा अर्थ असतो. हे जास्तीत जास्त आपल्याला अभ्यासायला लागतं. वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार त्यांचा समर्पकपणे वापर करावा. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी इंग्रजी म्हणजे अगदी आपल्या आजूबाजूचं वातावरण तसं नसतं, पण आपल्याला शिकवलेलं काय बोलते समोरची व्यक्ती तर ते नक्की इंग्रजी आपल्याला समजतं. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर म्हणजे मुख्य तुमची जी भाषा आहे त्या भाषेबरोबर तुमची राष्ट्रभाषा असेल किंवा युनिव्हर्सल लँग्वेज इंग्रजी म्हणतो आपण, तर त्याच्याशी संबंधित अशा प्रकारचे काही वाक्य किंवा काव्यपंक्ती तुम्ही त्याचं वाचन किंवा त्याचा गरजेनुसार, आता गरजेनुसार वापर करणं म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला हजरजबाबीपणा ज्याला आपण म्हणतो, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एखाद्या वेळेला ज्यावेळेस तो कार्यक्रम कोणता आहे त्यानुसार आपल्याला ती काव्याची ओळ असेल, ती शेर असेल, तो शेर असेल किंवा ती शायरी असेल, तिथे एखादं सुभाषित असेल जे संस्कृतमध्ये असू शकतं, ते सांगून तुम्ही परत त्याचा अर्थसुद्धा सांगू शकता. तर ते आठवणं म्हणजे खूप नुसतं वाचन करून फायदा नसतो, तर त्याची नोंद ठेवली आणि त्याचं वाचन जर केलं तर नक्कीच आपल्या जी निर्णय क्षमता, योग्य पात्रता आपण ज्याला म्हणतो निर्माण होणं, हे त्या हजरजबाबीपणावरनं लक्ष, ज्याला आपण याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे असं आपण ज्या म्हणत असतो, तर तोच हजरजबाबीपणा महत्त्वाचा आहे. वाचनाचे 2 भाग पडतात. एक म्हणजे सातत्याने करायचे विविध विषयांसंबंधीचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचे वाचन. वाचनाचे दोन्ही प्रकार परस्परांशी पूरक आहेत. वाचनाबरोबर आपले चिंतन सुरू असते, त्यामधून नवनवे सुचत राहते, ते टिकून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरता येते आणि त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही. म्हणजे पुस्तकी म्हणजे वाचन करून दाखवणे, तर ते सूत्रसंचालनामध्ये बिलकुल मान्य नाही. म्हणजे भाषण किंवा संभाषण करताना, सादरीकरण करताना एक वेळेस तुमच्या हातामध्ये एखादा कागद असला तरी चालतो, पण सूत्रसंचालनाला कार्यक्रम पत्रिकेचं जे पॉईंट आहेत ते स्वरूप आहे ते जर सोडलं तर तुमच्याकडे दुसरं काहीही नको. जर तुम्ही वाचून दाखवायला लागला तर ते सूत्रसंचालन अजिबात प्रभावी होत नाही किंवा ते
सूत्रसंचालनच नसतं असं मानलं जातं. पुढचा भाग आहे श्रवण आणि निरीक्षण. म्हणजे आता ही जी कौशल्य तुम्ही जर पाहिली, श्रवण, वाचन, आवाजाची जोपासना, म्हणजेच इथे भाषण आपण त्याला म्हणूया. तर म्हणजे ही काय आहे, आपल्या मातृभाषेची भाषिक कौशल्य आहे आणि ही तर आपली प्राथमिक आणि माध्यमिक लेवलपर्यंत परिपूर्ण आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. भाषेचं अभ्यासक्रम माध्यमिक लेवलपर्यंत शिकवण्याचं कारणच आहे की ही कौशल्य श्रवण, वाचन, भाषण आणि संभाषण हे का शिकायचे आपल्याला, तर आपल्याला चांगला संवाद करता आला पाहिजे. तुमचं ते उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा, म्हणजे जसं म्हटलं जातं की बोलणाऱ्याचं एखादी अगदी कमी किमतीची वस्तू असते ती सुद्धा विक्री होते, पण न बोलणाऱ्याचं अगदी मौल्यवान वस्तू म्हणजे सोने, चांदी किंवा अगदी त्याच्यापेक्षा मौल्यवान असेल तरी सुद्धा ते विक्री होऊ शकत नाही, कारण त्याला व्यवस्थित संवाद साधता येत नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्राचा, म्हणजे अगदी तुम्हाला जाहिरात एक क्षेत्र आहे, सादरीकरण हे एक क्षेत्र आहे, किंवा वर्तमानपत्र इथे हे पण एक क्षेत्र आहे, पण या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेला फार महत्त्व आहे आणि ती भाषा तुम्ही किती प्रभावीपणे आत्मसात केलेली आहे त्याच प्रभावीपणे तुम्ही ती मांडण्याचा प्रयत्न करत असता. मग पुढचा जो घटक आहे, दुसरं भाषिक कौशल्य जे आहे श्रवण आणि निरीक्षण. सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे, ऐकावे, त्या कार्यक्रमांची शक्तिस्थळे, त्रुटी यांचा अभ्यास करावा, यामधून आपली शक्तिस्थळे बळकट करावीत. म्हणजे हा एक आपला अध्ययनाचा भाग बनला पाहिजे की कशा प्रकारे असतं, कसं बोललं जातं, किंवा मुलाखत देणारी एखादी व्यक्ती जी आहे ती सुद्धा कशी संवाद साधत असते, मग त्याला आपल्याला कोणता प्रश्न किंवा प्रत्युत्तर करता येईल, अशा प्रकारे ह्या सगळ्या जे घटक आहेत आणि त्यातल्या त्रुटी कोणत्या आहेत त्या त्रुटींना आपण आपली बलस्थान बनवायचं आहे. त्रुटी दूर कराव्यात, दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीतून जसं शिकता येते तसे त्यांच्या चुकांमधून सुद्धा शिकता येते. सूत्रसंचालकासाठी हाच अभ्यास, हा सुद्धा एक अभ्यासच आहे. म्हणजे त्या चुकांमधून शिकणं, याचा अर्थ काय, ती चूक आपल्याकडून पुन्हा होऊ नये, तिथे आपण काय खबरदारी घेणार आहोत, किंवा ती चूक कशा पद्धतीने सुधारता आली असते, आपण काय वापरलं असतं, तर ते एक शिकणंच झालं, म्हणून ते शिकता येतं. आता दूरचित्रवाणीवर, आकाशवाणीवर कार्यक्रमाची रेलचेल असते, हे पाहावेत, ऐकावेत. नामवंत सूत्रसंचालक, निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दफेक, देहबोली, सभादीटपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधानता, मगाशी मी त्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हटलं, आणि संवादशैली इत्यादी अनेक कौशल्य ही सूत्रसंचालकाच्या अंगी असणारी कौशल्ये आहेत. परत वाचते पहा. एखादा जो त्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवरील जे निवेदक असतात, मग ते बातम्यांच्या माध्यमातून असतील, एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून असतील, तर त्यावेळेस त्यांचं सूत्रसंचालन करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, त्याचं शब्दफेक काय आहे, त्याची देहबोली म्हणजे त्याचं आपण पर्सनल डेव्हलपमेंट म्हणतो, व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो, तर ते कसं आहे, त्याचं राहणं, उठणं, बसणं, वेशभूषा, केशभूषा, ह्या सगळ्या त्याच्या देहबोलीमध्ये येतात. सभादीटपणा, समोर किती प्रेक्षक आहेत, रसिक आहेत, आणि तरीसुद्धा तो कुठल्याही प्रकारे ततम म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याची त्रेधा तिरपीट न उडता तो अतिशय आत्मविश्वास, हा आत्मविश्वास कधी येईल, ज्यावेळेस तुमच्याकडे ही सगळी भाषिक कौशल्य पूर्णपणे आत्मसात असते त्यावेळेस. उत्स्फूर्तता आणि सहजता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधानता, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्य शिकता येतात. यूट्यूबवरही आज अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात, ते पुन्हा पुन्हा पाहता ऐकता येतात. स्वतःची निवेदनशैली घडवण्याचा त्याचा फायदा होतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथे हे जे कार्यक्रम, म्हणजे जसं तुम्हाला वाचन आवश्यक आहे, वाचनानंतर आपण ऐकणं, म्हणजे सध्या म्हणजे भाषिक कौशल्यामध्ये पहिलं श्रवण येतं. म्हणजे जसं तुम्ही पहिलीमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये ॲडमिशन घेता, तर त्यावेळेस काय होतं, आपण पहिल्यांदा ऐकतो, गाणी खूप बडबडी घेते आपली पाठ असतात, म्हणजे आपण ऐकतो, म्हणजे एकदा छान ऐकायला शिकलं की आपल्याला त्या अक्षरांची ओळख असते ऐकून, मग ती चटकन लक्षात सुद्धा राहतात. म्हणजे श्रवण वाचन हे व्यवस्थित झालं, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सांगते की आजकाल लोकांना ऐकायला काहीच आवडत नाही, फक्त स्वतःचं सांगायला आवडतं. मग ते किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, आपण ते कशा पद्धतीने मांडतोय, कोणती ढब वापरतोय, तर हे काही त्यांना देणं घेणं नसतं. तर ह्या दृष्टिकोनातून हा विचार व्हायला हवा. त्यानंतर आवाजाची जोपासना, म्हणजे इथे भाषण जे म्हटलेलं आहे, तर ते कशा प्रकारे तुमचा जो नैसर्गिक आवाज आहे तो तर काही बदलता येणार
येणार नाही, पण तरी सुद्धा ते उत्कृष्ट कसं करता येईल. तर सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोहोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून. त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो, घडवावा लागतो आणि त्याची जोपासना करावी लागते. प्रकट वाचन, कविता वाचन, अभिवाचन, पठण यांमधून उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची गती, लय ही श्वासावर अवलंबून असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. आता आवाज विकसनाचे आणि जोपासनाचे शास्त्र सुद्धा विकसित झाले आहे. या संबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी, आवश्यक ती पथ्ये पाळा. म्हणजे अगदी तुमचा आवाज अजिबातच चांगला नाही आहे, खूपच छान असं काही नाही, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याला चांगला करता येतो. पण त्याच्यापूर्वी लागणारी जी गरज आहे की आवाज तयार करायचा आहे, घडवायचा आहे, तर काय करायचं आहे? प्रकट वाचन करायचं आहे. मोठ्याने कोणतंही वाचन करताना, म्हणजे आपण प्रकट वाचन केल्याशिवाय आपण एखाद्या अक्षराचा, एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करतोय, एखादं वाक्य आपण कसं बोलतोय हे आपल्या लक्षात येत नाही. कविता वाचन करायचं, म्हणजे पूर्वी तर कविता पाठांतर असायच्या प्रत्येक ह्यातल्या. आता हे कवी आहे, त्याच्यामुळे मुलांना 2 शब्द बोलायला सांगितले तरी अजिबात त्यांचे शब्द जे आहेत ते व्यवस्थित येत नाहीत. त्यानंतर अभिवाचन आणि पठण. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपल्या अध्यात्मिक, जसं योग आणि प्राणायामाचं महत्त्व दिले, तसं आपल्याकडे संस्कृत जे श्लोक आहेत, जे आपण परमेश्वराची आराधना किंवा प्रार्थनेसाठी, साधं अथर्वशीर्ष आहे, गणपतीचं संकटनाशन स्तोत्र आहे. तर अशा प्रकारची जी स्तोत्र आहे ती वाचून सुद्धा आपल्या उच्चारातली स्पष्टता आपण वाढवू शकतो. त्यानंतर मग आवाजाची गती, आरोह अवरोह, कुठे थांबायचंय, कुठे वरचा आवाज लावायचा आहे, म्हणजे या ठिकाणी समोरचा प्रसंग काय आहे, तो आनंददायी आहे, दुःखी आहे की तो मौन पाळणार, असं सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी आवाजाची मर्यादा ठेवावी लागते. जसं गायकाला त्याचा आवाज म्हणजे त्या 7 स्वरानुसार तो आवाज चढवावा किंवा उतरावा किंवा त्याची स्थिरता ठेवावी लागते, त्याच पद्धतीने इथे सूत्रसंचालनामध्ये सुद्धा हे स्वर गरजेचे आहेत. त्यासाठी योग आणि प्राणायाम पहा, इथे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं. म्हणजे तुमचं श्वासावर नियंत्रण असेल तर एखादा, तुम्ही काही गाणी ऐकली असेल की ती अगदी श्वास न थांबवत, म्हणजे श्वास रोखून धरलेला आहे आणि तरीसुद्धा म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटाचं ते गाणं असतं. जसं एखादा पट्टीचा पोहणारा आहे, तो पाण्यामध्ये श्वास रोखून 5-10 मिनिट राहू शकतो. त्याच पद्धतीने हे पट्टीचा जो सूत्रसंचालक आहे तो श्वास रोखून एखादं वाक्य अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन म्हणून म्हणा किंवा कुठल्याही एका त्याच्यावरती 2 गाणीसुद्धा आहेत की न थांबता ते बराच वेळ गायलं जातं. म्हणजे श्वासावर नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी योग आणि प्राणायामाला महत्त्व आहे. आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याची वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र विकसित झाली आहे, तर त्याचाही आपण वापर करू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण भाषिक कौशल्य शिकलोय, पण आता आपल्याला ध्वनिवर्धकाचा सराव, म्हणजे श्रवण, भाषण, वाचन आपलं छान आहे, पण माईक जो आहे त्याला ध्वनिवर्धक म्हणतो, तो कसा पकडायचा हे सगळ्यात मोठं तंत्र आहे, ते शास्त्र आहे. म्हणजे तुमचा आवाज किती चांगला आहे याच्यापेक्षा तुम्ही तो माईक पकडल्यानंतर सुद्धा तो आवाज कसा येतो याचं देखील आपल्याला भान असणं गरजेचं आहे. म्हणजे ते तंत्र आहे लोकांपर्यंत आवाज पोहोचण्याचं. तर या यंत्राचा वापर सुद्धा आपल्याला कौशल्यपूर्ण करणं गरजेचं आहे. ध्वनिवर्धकाचा वापर ही बाब तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी, ध्वनिवर्धकाचे अंतर, म्हणजे तो माईक तोंडात ठेवायचा की किती अंतर ठेवायचं ते आपल्याला शिकून घ्यावं लागतंय. या बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा. खुले व्यासपीठ, बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप, काही ठिकाणी आवाज घुमत असतो तर त्यावेळेस त्या माईकची जी सिस्टीम आहे तर किंवा त्याचं सगळं व्यवस्थित नियोजन हे आपल्याला जमलं पाहिजे. किंवा मोकळ्या ठिकाणी आहे तर त्यावेळेस मग आपण तो माईक कसा पकडणार आहोत. आणि अगदीच जर तुम्ही त्याचं अंतर कमी जास्त केलं तर तो खूप घोगरा किंवा घुमणारा, कुठले शब्द समोरच्या व्यक्तीला समजत नाहीत, अशा प्रकारचा तो आवाज येतो. किंवा अगदी लांब पकडला तर आवाजच येणार नाही. तर त्याच्यामुळे त्याचं उत्तम ज्ञान किंवा ते आत्मसात करणं, शिकून घेणं हे गरजेचं आहे. खुले व्यासपीठ वा बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो. त्याच्यातील आत्मविश्वास हेच त्याच्या यशाचे गमक आहे. तर अशा प्रकारे आज आपण सूत्रसंचालन हा एक वलयांकित व्यवसाय कसा आहे, म्हणजे सर्व क्षेत्र व्यापक आहे. त्यानंतर सूत्रसंचालनाची पूर्वतयारी करताना
वाचन, श्रवण, निरीक्षण, भाषण म्हणजेच आवाजाची जोपासना, त्याच्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतात आणि ध्वनिवर्धकाचा वापर, अशा प्रकारचे घटक आपण अभ्यासलेले आहेत. त्यापुढचे जे अनेक अजून वेगवेगळे घटक आहेत, सूत्रसंचालन प्रत्यक्ष करण्यापूर्वी सुद्धा जी तयारी आहे तर ती सुद्धा आपण पाहणार आहोत. आज इथपर्यंत. धन्यवाद.